नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 5 संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम. स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत? तर मित्रांनो, आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. कोणत्या पर्यायामध्ये संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत? आता चढता क्रम म्हणजे काय? तर संख्या लहानपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहित जाणे. म्हणजे लहान संख्या अगोदर, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, या क्रमाने संख्या लिहिणे म्हणजे संख्येचा चढता क्रम. आता बघूयात कोणत्या पर्यायामध्ये संख्या चढत्या क्रमाने आहेत. पर्याय क्रमांक 1, 10,101. आता 10,101 पेक्षा पुढची संख्या मोठी असायला पाहिजे. तर मित्रांनो, 10,101 पेक्षा 10,100 लहान आहे. बघा, 101 पेक्षा 100 लहान आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये संख्येचा चढता क्रम दिलेला नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, आता 50,555. 50,555 नंतर पुढची संख्या आहे 55,055. मित्रांनो, 50,555 पेक्षा 55,055 ही संख्या मोठी आहे. आता 55,055 पेक्षा 55,550 ही संख्या सुद्धा मोठी आहे. बघा, म्हणजे 55,000 55,000 दोन्हीकडे सेम आहे. पुढे आहे फक्त 55. 55 पेक्षा 550 मोठे आहे. आणि आता 55,555 पेक्षा 55,555 55,555 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. 550 पेक्षा 555 ही संख्या मोठी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये संख्यांचा चढता क्रम लिहिलेला आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटामधील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत? मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये कोणत्या पर्यायामध्ये संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाही? मग आता पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये पहिली संख्या आहे 40,273. आपल्याला संख्यांचा उतरता क्रम पाहिजे. 40,273 नंतर आहे 41,237. मित्रांनो, 40,000 नंतर 41,000 ही संख्या आहे. 40,000 पेक्षा 41,000 ही संख्या मोठी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो चढता क्रम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये संख्यांचा उतरता क्रम नाही. इथे चढता क्रम आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, बाकी संख्या आणि बाकी पर्याय बघण्याची आवश्यकताच नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. 79-88 ही संख्या मोठी आहे 79,689. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो स्टार आहे त्या जागी कोणता अंक असेल? आता मित्रांनो बघा, 79 म्हणजे 79,000 आणि 79,000 ही संख्या सारखी आहे. आपल्याला फक्त तुलना करायची आहे. मित्रांनो, इथे स्टारच्या जागेवर कोणता अंक आहे आणि पुढे आहे 689. मित्रांनो, 689 ही संख्या लहान असेल तर या स्टारच्या जागेवर कोणता अंक असेल? आता पर्याय क्रमांक 1 नुसार जर आपण 5 ठेवला तर 588. मित्रांनो, 588 ही संख्या 689 पेक्षा लहान होते. आपल्याला इथे मोठी संख्या पाहिजे. पर्याय क्रमांक 2 नुसार 4 ठेवला, 488 ही सुद्धा 689 पेक्षा लहान आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 नुसार 6 ठेवले तर मित्रांनो 688 ही संख्या सुद्धा 689 पेक्षा लहान येते. मग पर्याय क्रमांक 4 नुसार मित्रांनो आपण या ठिकाणी 7 ठेवणार. मित्रांनो बघा, आता 788 आपण संख्या या ठिकाणी स्टारच्या जागेवर 7 हा अंक ठेवला. 788 ही संख्या 689 पेक्षा मोठी येते. म्हणजे मित्रांनो बरोबर आपल्याला या स्टारच्या जागेवर पर्याय क्रमांक 4 मधील 7 हा अंक ठेवावा लागतो. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4. 90,909 चौकट 90,990 या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल? मित्रांनो, 90,909 आणि 90,990 यामध्ये 90,990 ही संख्या मोठी आहे आणि 90,909 ही संख्या लहान आहे. म्हणजे मित्रांनो, लहान संख्येकडे लहान तोंड आणि मोठ्या संख्येकडे मोठं तोंड असतं. म्हणजे चौथ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 मधील मित्रांनो या चिन्हाचा आपल्याला काय करावं लागेल? वापर करावा लागेल. म्हणजे आपलं उत्तर बरोबर असेल. प्रश्न नंबर 5. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील
तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतकस्थानी कोणता अंक असेल? मित्रांनो 4 संख्या दिलेल्या आहे. या संख्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. बघा उतरता क्रम म्हटलं की सर्वात मोठी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येपर्यंत संख्या लिहिणे म्हणजे उतरता क्रम. तर मित्रांनो सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 8700, 8500, 8800 आणि 8400. सर्वात मोठी संख्या आहे 8875. त्यापेक्षा लहान 8700, 8758. त्यापेक्षा लहान 8500, 8587 आणि सर्वात लहान 8478. मित्रांनो संख्या आपण उतरत्या क्रमाने लावल्या. 8800, 8700, 8500 आणि 8400. उतरत्या क्रमाने लावल्यानंतर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतकस्थानी पहिली, दुसरी आणि तिसऱ्या संख्येच्या शतकस्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक आणि शतकस्थानी आहे 5 हा अंक. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न नंबर 6. 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या, 2409 या संख्येची लगतची मागची संख्या व 2109 या 3 संख्यांचा योग्य चढता क्रम पुढीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो 2009 या संख्येची लगतची पुढची, आता 2009च्या पुढची संख्या आहे 2010. त्यानंतर 2409च्या मागची मग किती असणार मित्रांनो? 2408 आणि 2109 म्हणजे 2109. मित्रांनो या 3 संख्या दिलेल्या आहेत. या 3 संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हटलं की लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या चढत्या क्रमाने लिहिणे म्हणजे याला आपण चढता क्रम असं म्हणतो. म्हणजे सर्वात लहान, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी या क्रमाने. मग आता सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर मित्रांनो 2010 ही संख्या लहान. त्यापेक्षा मोठी 2109 आणि सर्वात मोठी 2408. मग मित्रांनो हा क्रम कुठे आहे बघा? 2010, 2109 आणि 2408 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7. या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मित्रांनो 1, 2, 3 आणि 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला उतरता क्रम. उतरता क्रम म्हटलं की सर्वात मोठी संख्या, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान या क्रमाने आपल्याला संख्या लिहायच्यात. म्हणजे मोठ्यापासून लहानपर्यंत संख्या लिहायच्या म्हणजे आपल्याला संख्येचा उतरता क्रम मिळतो. तर मित्रांनो बघा 78000, 78, 78 आणि 78. 78000 सुरुवात सगळीकडे सारखीच आहे. मग फक्त आपण तुलना पुढे बघायची. 758, 587, 875 आणि 578. तर मित्रांनो सर्वात मोठी संख्या, उतरता क्रम म्हटलं की सर्वात मोठी संख्या अगोदर 78875 ही आहे सर्वात मोठी संख्या. 78875. तर मित्रांनो त्यानंतर त्यापेक्षा लहान 78875 नंतर 758. 78758. त्यानंतर त्यापेक्षा लहान आता 587 आणि 578 मध्ये 587 लहान आहे म्हणजे 3 नंबरला येणारी. 78758 पेक्षा लहान संख्या 78587. 78587 आणि सर्वात लहान संख्या आहे 78578. 78578. तर मित्रांनो आपला प्रश्न होता तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मित्रांनो 1, 2 आणि 3 तिसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या आहे 78587. 78587 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल? मित्रांनो या ठिकाणी आहे प्रश्नचिन्ह. आपल्याला या 3 संख्यांचा लावायचा आहे चढता क्रम. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? मित्रांनो चढता क्रम म्हटलं की लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहिणे. मग आता बघा 25919 पहिली संख्या कोणती आहे? बघा 25919. त्यानंतर मित्रांनो शेवटची ही संख्या 3 नंबरची संख्या आहे 35919. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मग आता चढता क्रम लहान, त्यापेक्षा मोठी आणि सर्वात मोठी.
म्हणजे आता जी संख्या आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी पाहिजे आहे ती 25,919 पेक्षा मोठी पाहिजे आणि 35,919 पेक्षा लहान पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं 25 पेक्षा मोठी आणि 35 पेक्षा लहान अशी संख्या कोणती आहे? ती आहे मित्रांनो 29. म्हणजे या ठिकाणी 29,829 ही संख्या यायला पाहिजे. बघा 25,919 पेक्षा मोठी संख्या आहे 29,829 आणि 35,919 पेक्षा ही काय आहे? लहान आहे. म्हणजे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही म्हणता पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 24,000. 24,000 लहान आहे म्हणून येणार नाही. त्यानंतर आहे 36,000. 36,000 ही संख्या 35,000पेक्षा मोठी आहे आणि 25,199. 25,199 ही संख्या सुद्धा मित्रांनो 25,919 पेक्षा लहान आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यांमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? मित्रांनो या एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 संख्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत संख्या लिहायच्या. बघा सुरुवातीला आपण उतरता क्रम लावूया. मग आता 43,048, 42,544, 43,476, 42,454 आणि 43,844. सगळ्यात मोठी संख्या आहे 43,844. त्यानंतर त्यापेक्षा लहान आहे 43,400. 43,476. त्यापेक्षा लहान 43,048. 43,048 त्यापेक्षा लहान आता 42,544 आणि 42,454. 42,544. 42,544 आणि सर्वात लहान 42,400. 42,454. मित्रांनो संख्यांचा उतरता क्रम लावलेला आहे. उतरता क्रम लावल्यानंतर शेवटून दुसऱ्या आणि चौथ्या, शेवटून पहिली दुसरी ही झाली दुसरी, तिसरी आणि चौथी. शेवटून दुसऱ्या आणि चौथ्या संख्यांमधील फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. आता मित्रांनो मोठी संख्या आहे 43,476 वजा 42,544. 42,544 फरक म्हणजे वजाबाकी करायची. 6 मधून 4 गेले, 2 7 4 गेले 3 आणि आता या ठिकाणी 4 5 जात नाही. 3कडनं हातचा 4च्या ठिकाणी 14, 3च्या ठिकाणी 2, 14 5 गेले, खाली राहिले 9. 0 0 उत्तर आलं मित्रांनो 932. आता संख्यांमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? मित्रांनो दशक एकक दशक दशक स्थानी आहे 3. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न नंबर 10. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती? मित्रांनो एकूण 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. म्हणजे लहानपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहायच्या आहेत. बघूयात चढत्या क्रमाने संख्या आपण सुरुवातीला लावून घेऊयात. 42,900, 24,700, 42,700 आणि 24,900. तर मित्रांनो सर्वात लहान संख्या जर म्हटलं तर 24,700. बघा 24,796 लहान. त्यापेक्षा मोठी आहे 24,976. त्यापेक्षा मोठी 42,796. 42,796 आणि सर्वात मोठी संख्या 42,976. 42,976. तर मित्रांनो आपला प्रश्न आहे चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज. ही पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या यांची बेरीज म्हणजे 24,796 अधिक 42,976. तर मित्रांनो बघा बेरीज 6 6 12 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 7 17 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 7 17 हातचा आला 1 4 आणि 3 7 2 आणि 4 6. 67,772 हे आपलं उत्तर आहे. 67,772 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 11. मित्रांनो प्रश्न नंबर 11चं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि 12वा 13वा हे 2 प्रश्न तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस बुकमध्ये सोडवा. या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.